नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर पर। मुंबई के मालाड इलाके में एक चोर ने हाई फाई प्लानिंग के साथ एक ज्वेलरी शॉप में सेंध लगाई, लेकिन आखिरकार उसकी एक छोटी सी गलती उसकी चप्पल उसे सलाखों के पीछे ले गई। यह घटना है मालाड पश्चिम रत्न कला ज्वेलर्स की, जहां 28 अप्रैल की रात से 29 अप्रैल की सुबह के बीच का क्या चोर ने दुकान के पीछे हिस्से में लगे विंडो एसी को हटाया, लोहे की जाली तोड़ी और वेंट के रास्ते दुकान में घुस गया। दुकान के ड्रॉअर का लॉक तोड़कर चोर ने करीब 4,99,000 रुपए के सोने चांदी के आभूषण और 40,000 रुपए नगद चुरा लिए। चोरी की कुल मात्रा करीब 8 तोले सोना और कीमती चांदी थी। 29 अप्रैल को शिकायत दर्ज होते ही मालाड पुलिस ने तत्काल 4 टीमों का गठन किया। सीसीटीवी फुटेज खंगाली गई, तकनीकी सर्विलांस लगाया गया। आरोपी हर बार कपड़े और रास्ते बदलता रहा, मगर वो एक चीज भूल गया, अपनी चप्पल ही। उसी चप्पल से पुलिस ने उसकी पहचान की और पीछा करते हुए यह पता चला कि आरोपी ग्रिल मिस्त्री है और घाटकोपर में काम करता है। मोबाइल ट्रैकिंग से यह भी पता चला कि वह अपने गांव रामपुर, जिला सिद्धार्थ नगर, यूपी भाग गया है। पुलिस की टीम गांव में वेश बदलकर उसके गांव पहुंची। सहायक पुलिस निरीक्षक दीपक रायवाड़ी की टीम ने गांव में वेश बदलकर ऑपरेशन चलाया और आरोपी को बड़ी चतुराई से गिरफ्तार कर लिया। अधिकारी ने बताया कि हमने सिर्फ उसकी चाल और चप्पल को ध्यान में रखा। उसी एक सुराग ने हमें उसकी पहचान और लोकेशन तक पहुंचा। पुलिस ने उसके पास से बाली, चांदी की मूर्ति, बाइक, 22 ग्राम सोने की बाली यानी 1,80,000, 25 ग्राम चांदी की लक्ष्मी मूर्ति यानी 2,500 और टीवीएस अपाचे मोटरसाइकिल यानी 1,61,000 बरामद किया गया है। आरोपी का नाम मोतीम खान, उम्र 30 वर्ष है। इस केस में आरोपी जितना चालाक था, पुलिस उससे कहीं ज्यादा चौकस निकली। पूरी कार्रवाई का नेतृत्व वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में किया गया और यह एक बार फिर साबित हो गया कि अपराध कितना भी योजनाबद्ध क्यों ना हो, सुराग हमेशा छूट ही जाता है। सर, एक आरोपीला अरेस्ट केलेले आहे, किती गुन्हे याच्यावर आणि ही मोठमोठी कशी चोरी केली आणि कुठून अरेस्ट झाला? मालाड पोलीस स्टेशनला 28 एप्रिल 2025ला रात्री स्टेशन रोडचा एक ज्वेलर शॉप आहे, त्या ज्वेलरी शॉपमध्ये म्हणजे हाऊस ब्रेकिंगचा गुन्हा होऊन त्या ज्वेलरी शॉपमधलं काही सोनं 5 लाख अंदाजे किमतीचं सोनं आणि चांदीचे दागिने त्या ठिकाणी चोरीला गेले होते। त्यातली मोडस ऑपरेंडी अशी होती की त्या दुकानाचं जे एसी आहे त्याचं व्हेंट जे आहे ते तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला होता आणि त्याप्रमाणे त्यानंतर चोरी केली आणि त्याच मार्गाने तो पळून गेला होता। आमच्या डिटेक्शन टीमने API रायवाडे आणि त्यांच्या टीमने मालाड पोलीस स्टेशनच्या याबाबत विषय गांभीर्याने घेऊन त्याप्रमाणे पुढचा तपास केला, तांत्रिक बाबींचा सुद्धा तपास केला आणि आम्ही आरोपीचा माग काढला। जो संशयित आरोपी त्या ठिकाणी त्यावेळेला त्याची जी हालचाल मिळाली CCTV माध्यमातून, तर त्याचा CCTV माध्यमातून पाठलाग करत असताना असं समजलं की तो आरोपी जो आहे त्याने वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला आणि लगेच एक म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये गेल्यानंतर काही अंतरावर म्हणजे कपडे बदलून तो वेगवेगळ्या विविध दिशेने जात होता, जेणेकरून त्याचा जो माग पोलिसांना लागू नये। म्हणजे त्याने यापूर्वी सगळी म्हणजे माइंडमध्ये तयारी केली होती की आपण पोलिसांच्या कचाट्यात सापडू नये, म्हणून तो वेगवेगळ्या गल्ल्यांचा वापर करून तो पळून गेला होता। परंतु आमच्या टीमने फार बारकाईने याबाबत पाठपुरावा करून प्रत्येक CCTVचा जसं जसं लीड मिळत होता त्याप्रमाणे त्यांनी माग काढलेला आहे। तो मालाडपासून घाटकोपरपर्यंत आमचा हेक्टिक जॉब होता तो। प्रत्येक एवढ्या मार्गावरचे बरेचसे 100पेक्षा जास्त CCTV कॅमेरे आम्ही तपासून त्याचा माग काढला, तर तो घाटकोपरमधल्या एका ठिकाणी तो राहायचा आहे असं कळलं। त्याचा ॲड्रेस आम्ही व्हेरीफाय केला, पण तो ह्या चोरीनंतर तो पळून गेला होता। त्याच्या गावी सिद्धार्थनगर उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी पळून गेला होता। मग तिकडे गोपनीय माहिती काढून आम्ही आमची टीम गावी गेली, त्या ठिकाणी सुद्धा 2 दिवस त्याच्यावर पाळत ठेवली आणि मग आमच्या टीमने त्याला ताब्यात घेऊन अटक केली। या सगळ्या गोष्टींमागे त्याचं जेव्हा आम्ही अटक करून त्याच्याकडे तपास केला असता त्याने सांगितलं की ते अशा ठिकाणी चोरी करताना तो रेकी करतो, त्याचं जे सुटेबल शॉप आहे याचं आयडेंटिफाय करून नंतर तो त्याप्रमाणे चोरी करतो। त्याचा व्यवसाय फॅब्रिकेशनचा असल्यामुळे हे
ग्रिल कटिंग वगैरे करण्याच्या मशिनरी त्याच्याकडे असतात. त्याचा वापर करून त्याने ही सुद्धा चोरी ग्रिल कटिंग करूनच, ज्या ACवर जो ग्रिल लोखंडी ग्रिल लावला होता तो कट करूनच आतमध्ये प्रवेश केला होता. सोनं वितळवण्यासाठी त्या ग्रिल कटिंगमध्ये जो गॅस कटर वापरतात त्याचं सोने वितळवण्यासाठी सुद्धा त्याने तो वापर केलेला आहे. ते सोनं वितळून त्याची लगड विकून त्यातनं आलेल्या पैशातनं त्याने बाईकसुद्धा घेतलेली आहे. त्याच्यावर म्हणजे हा तर गुन्हा उघडकीस आलेलाच आहे. या अगोदरचा वर्सोवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा त्याने अशाच प्रकारचा एक गुन्हा केल्याचं त्याने कबूल केलेलं आहे. 2 मोटरसाइकिल और 3 घरों को चोरों ने बनाया अपना निशाना, पुलिस जांच में जुटी। अहिल्यानगर जिले के कोपरगांव शहर के ब्रिजलाल नगर इलाके में 5 जून की मध्यरात्रि को चोरी की एक गंभीर घटना सामने आई है। रात लगभग 3 बजे के आसपास 6 चोर पैदल आकर 2 बंद घरों के ताले तोड़कर घर में घुस गए। वहां से 2 मोटरसाइकिल चुराकर वो फरार हो गए। यह पूरी घटना इलाके में लगे CCTV कैमरों में कैद हो गई है। आपको बता दें कि चोरों ने कटर की मदद से ताले तोड़कर घरों में प्रवेश किया। दोनों घरों से मामूली सामान चोरी हुआ। चोर आए तो थे पैदल, लेकिन जाते समय 2 मोटरसाइकिलें चुराकर उन्हीं पर सवार होकर भाग निकले। इस घटना के चलते चादर गैंग के फिर से सक्रिय होने की आशंका जताई जा रही है। ये चोर चादरों का इस्तेमाल करके रात के समय गिरोह बनाकर चोरी की वारदातों को अंजाम देते हैं। घटना की जानकारी मिलते ही कोपरगांव शहर पुलिस तुरंत मौके पर पहुंची और जांच शुरू कर दी। CCTV फुटेज के आधार पर पुलिस चोरों की पहचान करने में जुटी हुई है। इस बीच इलाके में डर का माहौल बन गया है और पुलिस ने नागरिकों से अपने घरों की सुरक्षा मजबूत करने की अपील की है। मी प्राध्यापक शैलेंद्र बनसोडे, माझे मेवणे त्या ठिकाणी व्यास म्हणून राहतात. त्यांचं घर आज पहाटे फोडण्यात आलंय. घरामध्ये सगळ्या वस्तूंची उचकापाचक केली आहे. सगळ्या वस्तू इकडे तिकडे करून टाकल्यात. घरातला TV त्यांनी तोडून घेऊन गेलेले आहेत आणि इतरही किरकोळ वस्तू त्यांना ज्या हाताला लागल्या त्या सगळ्या घेऊन गेलेल्या आहेत. आमच्या घराबरोबरच इतर आणखी 2-3 घरांमध्ये सुद्धा घरफोडी झालेली आहे. ते फार मोठ्या प्रमाणात एक मोटरसायकल, नवी कोरी मोटरसायकल चोरीला गेली, दुसरी एक जुनी मोटरसायकल चोरीला गेलेली आहे. म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी रेकी करून हे काम केलेले असं दिसतंय. साधारणपणे या सगळ्या ब्रिजलाल नगर मधल्या रहिवाशांनी मिळून त्याच्यावर तातडीने काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे. कुणीतरी एखादा वॉचमन ठेवून या सुरक्षेची जबाबदारी निश्चित करणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर या घरपुढे दिवसेंदिवस अशाच पद्धतीने वाढत राहतील. मुद्देमाल गेलाय काही विशेष काही गेलेलं वाटत नाही. TV गेलेला आहे आणि काही किरकोळ वस्तू त्यांनी नेल्या आहेत, पण बाकीचं काही त्यांच्या हाती न लागल्यामुळे सुदैवाने त्या वस्तू वाचलेल्या आहेत. ते आमचं आता भाग्यच म्हणायचं त्याला की त्यांच्या हाताला त्या गोष्टी लागल्या नाहीत. पण सगळ्या सोसायटीतल्या सगळ्या सहकारी लोकांनी संध्याकाळी येऊन पाहिलं, सकाळी येऊन पाहिलं, आम्हाला कळवलं, सहकार्य केलं. या सगळ्यांबद्दल आम्ही आभारी आहोत की त्यांनी आम्हाला वेळेत सगळं कळवलं. आणि पोलिसही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्यांनी सगळी तपासणी केलेली आहे. पुढील तपास ते आता चालू ठेवणार आहेत. या बाकीच्या चोरांसंदर्भात सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेले, याबद्दल मी पोलिसांचे धन्यवाद करतो. अब तक के लिए बस इतना ही। फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। तब तक नमस्कार और देखते रहिए खाकी वर्दी।